आलं की मग लावायची. घरचीच बटाटे आणून लावल्यात. आलो होतो रानात तर काय झालं माहिती का, लसूण खुरपायचं काम चाललं. पहिल्यांदा लसूण खुरापला होता, पण लसूण काय होतंय, लसणाला औषध मारायला नसतं, काय नसतं. हो काही सगळं असं खुरपून काढलेत. तिकडून खुरपत खुरपत आलोय सकाळपासून. सारखी बुडा हलवावं लागतात. काल काय नव्हतं आलो, रानात घरीच होतो. त्याची बुडा हलवावं लागतं. काय होतंय, लसूण खुरपावं लागतो सारखा का, त्याला काय औषध माराय नसतं, काय नसतं. त्याच्यामुळं असं खुरापणी चालली आहे. आणि लसूण खुरपायचा म्हणल्यावर लय नाजूकपणे खुरपावं लागतोय. काय सांगू तुम्हाला त्याला. असं असं सारखं खुरप फक्त ह्याच्यावर धरायला लागतंय सारखं असंच. त्याच्यामुळे पहिल्यांदा खुरापला होता आणि आता ही दुसरी खुरपण आहे. आता खुरापला म्हणजे मग काय एवढं नाही आता खुरपायला. होय, केली तर केली, नाही तर राहिली. आता खाया टाकून भिजावला एकदा, आता खुरपून झाल्यावर आता भिजावत्याल बापू आणि की एकदा. कसं तुम्हाला द्यायचा आहे लसूण ऑनलाईन म्हणल्यानंतर त्याची निगा पण राखली पाहिजे तशी तुम्हाला. आणि राख टाकायची म्हणजे त्याला ओरिजिनल घरचं खायला. असं खुरपून काढते मस्त. आणि उसाला तोड पण आली, सगळ्यात खालच्या उसाला तोड आली. तर जाऊ आपण तिकडं पण. जाईन जाताना घरी. आणि हो काय अण्णांचा ऊस झाला बाया सगळा तोडा, 2-3 दिवस झाले तोडतात. आता ही शेवटचीच गाडी आहे, भरत्यात बघा कशी. लय व हाल, लय अवघड खेळ ऊसाचा पण. मग काय तर बघा हो का असं. अहो लय जवळून दिसतंय हे. चाललेत पण त्यांच्या भाषा कळत नाही, त्यांची वेगळी भाषा आहे. चला आता पार 5 वाजून गेल्या, घरी जायची तयारी चालली. आणि घरी न्यायची कोथिंबीर रानातनं. बापू चालल्यात घरी. आता 1 वापा राहिलाय, 2 वापं राहिलं खुरपायचं. 7 वापं खुरपलं सकाळपासून आल्यापासून. कोथिंबीर आली उपटायला. उद्या आहे गुरुवार, उद्या काढायची कोथिंबीर बाजारला न्यायला. आता कसं व्हायचंय, उद्या नाही व्हायचं खुरपायला. जाऊन द्या, चालू घरी आता. ऊसाच्या लागणीत कोथिंबीर टाकली बघा, मस्त आली आहे. सूर्य पण मावळायला गेलाय. बापू परत खावा त्यानं. कुरिअर टाकायची तर राहिली, ऊसाला तोड आली. त्याच्यामुळे आता कवा खाली जाऊ, तोड आलेले दाखवायला. जाऊन दे आता, जाते घरी. शुभ संध्याकाळ सगळ्यांना. संध्याकाळची वेळ झाली. आमच्यात कसा अंधारच आहे सगळीकडे बघा. कुत्री बसल्यात दारात आणि आमचा चाललाय स्वयंपाकात. मांजराला टाकली का चपाती? बाय आमची छान चपाती खातीये. हो की छान चपाती. मांजर चुलीपाशी बसली, तिला थंडी वाजते म्हणून. नाही आमचा आताशी चहा झालाय. भाजीची तयारी चालली. त्या पिशवीतली कोथिंबीर घे इकडे. चल उठ. आणि इकडं तिथं बसली तू तर कोथिंबीर दिवलीशी. चूल पिटली. आणि इकडं ती डबा ठेवता, काय नाही ती चांगलाच आहे डबा, त्याला नाही काय नाही. अगं थोडीच. आणि एवढी बटाट्याला कोथिंबीर घालायची का ज्ञानेश्वरी? आता थोडी आण. अगं डबा पालता घालायचा. 2 एकच कुडी आण लसणाची, लय नको आणू. बटाट्याला नाही लय लसूण लागत. चल तुझा चागार झाला, इकडे ये. भास्कर आण बटाटा. हो किती शेंगदाण्याची भरणी असेल. लाईट लागली ही तर थोडी जास्त. बाहेर तर काय पार बंदच पडलंय. काय ज्ञानेश्वरी? आमची ज्ञानेश्वरी लय दिवसातून छान चपाती खाते. आमच्या ज्ञानोला चहा देत नाही आम्ही, पण आज दिलाय. दळण टाकून आली का? दळण टाकायला लावलं होतं तिला. पीठ संपलंय आमचं बाजरीचं, आता भाकरी करायचं. त्याच्यामुळं अगं ज्ञानेश्वरी ह्यात मसाला आहे वाटतं. नाही शेंगदाणे. मसाला दिसतोय, मसाला. कोथिंबीर मागाशी आणलेली उपटून. चला नीट करून टाकायची. मस्तपैकी चालली आता हे स्वयंपाक करायचं काम चालू आहे आमचं. लसूण सोलायचं, चूल पिटली, चहा झाला.
रानात आल्यावर चलतं आपलं हळूहळू दमाने निवांत न्या गार लागतंय एकतर सारखीच गडबड करून कुठं जाते. आणि अगं ती ताईला बाहेर काढायचं चाललंय तिकडं तर जायचं नाही झालं काय ड्रायव्हरला द्यायचा मला यायचं होतं बघायला, मी येणार होती पण अगं आता कुठलं आम्हीच गेलो नाही खाली इकडं आली असती मला आणायचं नसतं का बाबा. लसूण यायचं होतं मला. मी तिकडं बसलो लसूण यायला खुरपात. चावी घेतल्या तर तुम्ही मम्मीचे पैसे माझं अगं खुरपायला गेलो उशीर झाला ते अजून त्यातला दीड वापर राहिलाय आता जाऊन दे आता. हिरवाळा भरणी सगळंच राहिला कुरिअर तुझ्या मागं आहे का बघ बरं, टाकायला तुझ्या मागं, तुझ्या हाय बरं तो लाल कलरची दोन तसंच करावं लागतं, तसंच करावं लागतं. जागा बदलावं लागते त्या भाजण्याची. हा मग शेंगदाणं भाजून ठेवलेले आहेत आत्या ते भाजलेले आहेत मला दिसतात इकडून हा तेवढं टाक बटाटा चूल पिटली ज्ञानेश्वरीचं तिकडे जेवायचं काम चाललंय अन्नाचा अभ्यास चाललाय काय आणि अभ्यास करतोय तू? मांजर आमचं तिकडे चुलीपाशी बसलंय त्याला लय थंडी वाजते तर असू द्या दुधावर झाकण ठेव बाळा आणि खपाटापाटा छान चपाती उरक आता जेवायचंच पाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बटाट्याची भाजी चालली टाकलंय